हॅलो, हाय. जेवण मिळेल का? नाही हो, खानावळ बंद करायचा टाइम झालाय. म्हणजे जे काय शिल्लक असेल ते मिळालं तरी चालेल. काय सकाळपासून काय खाल्लं नाही. नाही, सगळंच संपलं असेल. भांडी बी घासून झाली असती. सॉरी हा. नाही ठीक आहे. ते गावात सगळीकडे विचारलं तर सगळ्यांनी कृष्णाईची खानावळ सांगितलं, म्हणून आलो होतो. असो, नेक्स्ट टाइम. एक मिनिट. जेवण आहे, या या ना, बसा. वा, म्हणजे जे ऐकलंय ते अगदी खरं आहे. जेवण खरंच एकदम टेस्टी आहे. हा मग रिझल्ट 100% येणारच की. गौरीताईने शिकवलंय. पाणी. थँक्यू. जेवण खरंच खूप छान होतं. किती पैसे झाले? नाही नको, म्हणजे पैसे देण्याची गरज नाही. असं कसं? फ्री देता का एवढं चांगलं जेवण? तसं नाही, पण खानावळीतल्या जेवणाचे पैसे घेतो आम्ही, घरच्या जेवणाचे नाही. म्हणजे ताईनं तिच्या वाटचं जेवण तुम्हाला दिलं. अहो, तुमच्या वाटणीचं जेवण कशाला दिलं? सरळ नाही म्हणून सांगितलं असतं तरी चाललं असतं. आमची आई म्हणते दारावर आलेल्या कुणालाच उपाशी पाठवू नये. खरंच सॉरी. माझ्यामुळं तुम्हाला उपाशी राहावं लागलं. नाही, हरकत नाही, चालतं. थँक्स. आवडल्या का साड्या? एकापेक्षा एक भारी साड्या आणि दागिनं खरेदी केल्यात आम्ही आमच्या सुनेसाठी. साड्या आणि दागिनं बघून जिगीशा खुश व्हायला पाहिजे. जिगीशा पसंत आहे का? एकदा तू शंकरला विचार. अहो, आमची पसंत तीच शंकरची पसंत. लहानपणापासून त्याचं खाणं पिणं सगळं आम्हीच तर ठरवत आलोय. आमच्या शब्दाबाहेर कधी गेलाय का तू? तरी पण आजवर आम्ही शंकरसाठी घेतलेला कोणताच निर्णय कधी चुकीचा ठरला नाही, आणि हे शंकरला पण माहिती आहे ना. म्हणूनच तर मातोश्रींचा आदेश अंतिम आदेश असतो त्याच्यासाठी. त्या दिवशी घाटावर हीच पोरगी मातोश्रींची सून होणार. खुद्द शंकरच बोलला, हीच होणार मातोश्रींची सून. ते सगळं जाऊ द्या हो. दागिनं आणि साड्या बघा, सगळं ठीक आहे ना? आमच्या होणाऱ्या सुनेला काय पण कमी पडायला न ग. आपण सासरी नाही, आपल्याच घरात आहोत असं वाटलं पाहिजे त्यासनी. शंकर आणि जिगीशा दोघांचा संसार अगदी सुखाचा सुरेख व्हायला पाहिजे. रुपाली, अगं ये की, साड्या बघ, दागिनं बघ, ये. शंकर दादा थांबा ना. शंकर दादा ऐका ना. शंकर दादा मी काय म्हणतो ऐका ना. तर सांग ना त्याला. ऐका ना शंकर दादा ऐका ना. थांबा की. एवढा रागट करू नका तुम्ही. शांत व्हा. थांबा जरा.
शांत हो. ती पोरगी मातोश्रींना नको नको ते बोलली. मी शांत होऊ का? कोण आहेत मातोश्री? मातोश्री कोण आहेत? फक्त माझ्या आहेत का? मला 4 घास भरवल्यात, तुम्हाला मी 2 घास भरवल्यात त्यांनी. त्या मातोश्री आहेत. त्यांचा अपमान केला त्या पोरीनी. शंकर दादा शांत हो की. शांत हो. ठीक आहे. शांत व्हायचंय ना? होतो शांत. शांत झालोय मी. ती खानावळ आहे ना, ती तोडायची ना. तोडायची नाही. नाही तोडायची खानावळ. ती खानावळ पेटवायची. ज्या जागी मातोश्रींचा अपमान झालाय ना, त्या जागेची राख करायची मला. मला आत्ताच्या आत्ता. ऐका ना, शंकर दादा नको. शंकर दादा ऐका. मला सोड. नाही, माझी राग करायची करा. शंकर दादा इतिहासात धचा मा केला आणि लय मोठा कांड झाला. तुम्ही शांत डोक्याने विचार करा. कांड नका करू. नका जाऊ. आणि बरोबर बोलतो की तो काय गैरसमज झाला असेल तर आता आपलंच बघा की त्या दिवशी खानावळ खाली करताना आपला बी गैरसमज झालाच ना काय. शंकर दादा हे बघा, शांत डोक्याने विचार करा. वहिनी किती समजूतदार आहे तुम्हाला माहिती आहे ना. मला काय वाटतं, वहिनीचे कुणीतरी कान भरले असणं 100% गॅरंटीनिशी सांगतो मी. आणि आता आपला तर काटा बी वाजून गेला हो, तरी बी अजून ग्लास शिवला नाही. नुसतं कधी पसते विचार करतोय. एवढा लोड घेऊ मी, तुम्ही बी विचार करा की. शंकर दादा तुमच्या लव्ह स्टोरीचा जन्म झाला ना, तेव्हापासून एक एक क्षण आठवा. म्हणजे तुम्हाला वहिनीची चूक कुठे घावली का? जरा खरं विचार. ज्यांना आपलं पैसे द्यायचं नसतील त्यांच्यापैकीच कुणीतरी मातोश्रींची बदनामी केली असेल तर वहिनींकडे. आता तो कोण आहे ते आम्ही शोधून काढतो की. पण तुम्ही जरा शांत व्हा. तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. तुम्ही विचार करा जरा. आणि शंकर दादा वहिनीचा मास्तर करायचा की मातोश्रींची सून हे आता तुम्ही ठरवा. आणि तुम्हाला जर पटत नसेल ना, तर एक संकट जाऊ आणि राख रांगोळी करू. घ्या. नात्यात जपतात एकी कृष्णाईच्या लेकी